बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांच्या बरेल येथील घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी अखेर पोलिसांच्या चकमकीत ठार झाले। उत्तर प्रदेश एसटीएफनं रवींद्र उर्फ कुल्लू आणि अरुण यांना गाझियाबादमध्ये चकमकीनंतर जखमी अवस्थेत अटक केली होती। चकमकीदरम्यान आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील कारवाई केली आहे। जखमी आरोपींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। एसटीएफनं केलेल्या या कारवाईमुळे या हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला असून तपासाला आता गती मिळाली आहे। उत्तर प्रदेशमधून अतिशय महत्त्वाची बातमी। बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानी हिच्या वडिलांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू झाला। हा गोळीबार नेमका का करण्यात आला होता या तपासासाठी पोलिसांनी काही आरोपींचा पाठलाग केला आणि त्यानंतर पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली आणि या चकमकीमध्ये दोन्ही आरोपींचा मृत्यू झालाय। दरम्यान दिशा पाटणी प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। अभिनेत्री दिशा पटानीच्या यूपी बरेली मधल्या घरावर गोळीबार करण्यात आला। 12 सप्टेंबरच्या पहाटे गोळीबार करून अज्ञात आरोपी फरार झाले। फायरिंग करणारे दोघे जण गाझियाबादमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली। उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं एक सापळा रचला। रवींद्र उर्फ कुल्लू आणि अरुण या आरोपींकडून पोलिसांवर त्यानंतर फायरिंग करण्यात आलं। गाझियाबादमध्ये आरोपी आणि पोलिसांमध्ये चांगली चकमक झाली। पायाला गोळी लागल्यानं दोन्ही आरोपी जखमी झाले। या जखमी आरोपींना पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर उपचारादरम्यान या दोन्ही आरोपींचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सिद्धेश भंडारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धेश, काय अधिकची माहिती? अभिनेत्री दिशा पटानीचे जे वडील आहेत जगदीश पाटील यांच्या बरेली येथल्या निवासस्थानी गोळीबार झालेल्या प्रकरणी आता उत्तर प्रदेश एटीएफने 2 आरोपींना त्या ठिकाणी अटक केली होती। एक म्हणजे रवींद्र उर्फ कल्लू आणि अरुण अशी या आरोपींची नावे आहेत आणि गाझियाबादमध्ये झालेल्या या चकमकीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती आणि या चकमकीत दोघेही आरोपी गंभीर जखमी झाले होते आणि यूपीच्या एटीएफच्या नोएडा युनिट आणि दिल्लीतलं सीआय युनिट यांच्या संयुक्त पथकाने टेक्नो सिटी या परिसरात त्या गुन्हेगारांना घेराव घातला होता आणि या प्रकरणात तपास करत असताना एटीएफला जी माहिती मिळाली होती त्यामध्ये आरोपी गाझियाबादमध्ये असल्याची त्यांना त्या ठिकाणी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर एटीएफने सापळा रचून त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली। पोलिसांना पाहताच आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला होता आणि ज्याला पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं होतं आणि या चकमकीत रवीन आणि अरुण यांच्या पायाला गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले होते आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती। नक्कीच आपण पाहतोय, पण हे 2 आता आरोपी आहेत ज्यांचा मृत्यू झालाय, यांच्याकडून त्यांनी कारण काढून घेतलंय का? काय कारण होतं गोळीबार करण्याचं? पोलिसांकडून या संदर्भात माहिती आलेली नाही, मात्र एटीएफला जी माहिती मिळाली होती तेव्हा आरोपी गाझियाबादमध्ये असल्याची त्या ठिकाणी त्यांना माहिती मिळाली होती आणि एटीएफने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली होती आणि पोलिसांना पाहताच आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला होता, ज्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्याचं आपण पाहिलं होतं आणि चकमकीत त्या दोघांचा मृत्यू झाला। नक्कीच सिद्धेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। Thank you.